महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक जिल्ह्यातील पेठ, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह सुरगाणा आदिवासी बहुल भागात आजपर्यंत फक्त भात, नागली, वरई ही पिके घेण्यात येत होती। यामुळे स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होत होते। यावर उपाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध पालन व्यवसाय सुरू केला आहे। सुरगाणा तालुक्यातून दररोज 28,000 लिटर दुधाचे संकलन होऊन ते गुजरातच्या वघई येथील अमूल वसुंधरा डेअरीला पाठवले जात आहे। सुरगाणा तालुक्यात दूध संकलन केंद्रांची संख्या 42 इतकी आहे। सर्वात अगोदर बिरसा मुंडा महिला दूध उत्पादक सहकारी मंडळ गोंदुने येथे 2008 मध्ये दूध संकलन केंद्र सुरू झाले। त्यानंतर आज मितीस 46 केंद्र सुरू करण्यात आले आहेत। यातील 4 केंद्र बंद आहेत। गोंदुने केंद्रात दररोज 45,000 लिटर दूध संकलन होते। यासह चापावाडी, देवीपाडा, खुंटविहर, हुंबापाडा, डोलारे, खोबळा, हातरुंडी, निंबारपाडा, बोरमाळ, बारे या भागातही चांगल्या प्रकारे दुधाचे संकलन होत आहे। यामुळे आदिवासी शेतकरी बांधवांना जोड व्यवसाय चांगल्या प्रकारे सुरू केला आहे। साधारणतः 6,000 शेतकऱ्यांकडे गाई म्हशी असून त्यांचे दूध या डेअरीला पोहोचवले जाते आहे। सरासरी 46 रुपयाचा भाव मिळत असून या व्यवसायातून दिवसाकाठी तालुक्यात 13 लाख रुपयांचे व्यवहार होत आहेत। जास्त दूध देण्यासाठी गायींना लागणारी पशुखाद्याची दुकाने सुद्धा या निमित्ताने थाटण्यात आली असून त्यांची संख्या ही 59च्या दरम्यान आहे। गाई म्हशींची योग्य काळजी घेण्यासाठी खाजगी 25 डॉक्टरांसह सरकारी 13 डॉक्टर सेवा देत आहेत। त्यामुळे अनेकांना यातून रोजगार मिळालेला आहे। अनेकांना रोजगार देखील या माध्यमातून उपलब्ध झालेला आहे। सुरगाणा तालुक्यात दूध व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला आहे। साधारणतः 28,000 लिटर दुधाचे संकलन होऊन ते वघई येथील शीत केंद्रात पाठवले जाते, असे सुरेश जाधव, दूध संकलन सुपरवायझर यांनी सांगितले आहे। असा बहारला व्यवसाय। तालुक्यात दूध संकलन केंद्र 42, दररोजचे दूध संकलन 28,000 लिटर, दूध व्यावसायिक शेतकरी 6,000, तालुक्यात पशु खाद्य दुकाने 59, गायींच्या दुधाचा भाव सरासरी 40.65 रुपये, म्हशीच्या दुधाचा भाव सरासरी 55.45 रुपये, दररोजची उलाढाल 13 लाखाची। म्हणून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या व्यवसायाकडे वळावा अशी मागणी सध्या होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।